नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर एक खूपच मजेदार कथा सादर करणार आहे. सदरील कथेचं नाव आहे शेवंता क्लब. शेवंता क्लब म्हणल्यानंतर तुम्हाला कथेची थोडीशी आयडिया आली असेल. मी तुम्हाला काय सांगणार आहे हे तुम्ही अंदाज बांधलाच असेल. तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घालवता आज एका नवीन कथेच्या नवीन भागाला मी सुरुवात करत आहे. शेवंता क्लब. शेवंता म्हणजे आमच्या गावातील एक वयस्क स्त्री. जसं माझ्या माहितीमध्ये आहे तसं ती स्त्री खूपच चंचल. गावामधल्या कोणालासुद्धा ती कधी नाही म्हणणार नाही. दिसायला खूपच देखणी, नाकी डोळी नीटास, जसं की देवानं तिला हातानं बनवलं आहे. कशामध्येच त्रुटी नाही, अगदी हुबेहूब मूर्तीच. प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं जसं पाहिजे तसं तिचं रूप, तिचे डोळे, तिच्या भोवया, तिचे गाल, तिचं सर्व काही रूप जसं बघितलं तर आता हातानं बनवलं म्हणल्यानंतर जास्त काही सांगायची किंवा एक्सप्लेन करायची काही गरजच नाही. ज्याचा आकार मोठा पाहिजे ते भरपूर भरगच्च मोठे, आणि ज्याचा आकार एकदम पातळ पाहिजे, एकदम लचकी, तसं म्हणलं तर तिची कमर एकदम लचकी, एकदम पातळ, नाजूक. आता कुठला भाग मोठा पाहिजे आणि कुठला भाग बारीक पाहिजे हे माझ्यापेक्षा तुम्हालासुद्धा जास्त आणि चांगलंच माहीत आहे. मित्रांनो, आपल्याला एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी आवडते. ती कशी आवडते, काय बघून आवडते? आता लोक म्हणतात की माणसाच्या चेहऱ्याकडे बघून प्रेम होते, परंतु असं काहीच नसतं. माणसाच्या चेहऱ्यापेक्षा बाकीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. फक्त दिसायला देखणं असलं म्हणून भागत नाही. बाकीच्या पण गोष्टी एकदम मदमस्त असाव्या लागतात. आणि शेवंता त्यापैकीच एक रूपाची खान. जेवढे काही शब्द तिच्याबद्दल बोलावेत तेवढे कमीच. कुठंच कमतरता नाही, कशातच नाही, अगदी एक नंबर. आमच्या भावकीच्याच म्हणजे एका पाटलाच्याच घरी ती काम करायची. आता ही शेवंता थोडी गरीब वर्गातली होती, मोलमजुरी करून खाणारी. परंतु देवाने हिला इतकं रूप भारी दिलं होतं की कुणीही हिच्याकडे बघितलं तर बघतच राहावं. अगदी तोंड आव असून त्याचा वरचा श्वास वरच आणि खालचा श्वास खालीच व्हायला पाहिजे, असं हिचं देखणं रूप. ही शेवंता. गावातल्या प्रत्येकाला वाटायचं हिनं माझ्यासोबत बोलायला पाहिजे. पण तिची जी मिजाज होती, तिचा जो थाट होता, तो सुद्धा खूप हटके, लोकांपेक्षा म्हणजे इतर स्त्रियांपेक्षा खूपच हटके, खूपच वेगळा. आता हिची जी पद्धत होती ती थोडीशी वेगळी. ही स्वतःहून कधी कोणाला बोलायची नाही, आणि जर बोलली तर ती खूपच लांब, म्हणजे खूपच एकदम झटक्यामध्ये बोलायची. सरासरी लोक हिच्या नादाला लागायचे नाहीत, कारण ही जर कोणाच्या अंगावर आली तर एखाद्याच्या नरडीचा घोट घेईल, एवढीसुद्धा परफेक्ट आणि एवढी एकदम ताकदबाज. सर्व गोष्टीमध्ये तिला कशातच चॅलेंज नावाची गोष्टच नव्हती. ऑल इन वन जर म्हणलं तरीसुद्धा चालेल. घराच्या साफसफाईपासून ते शेतामध्ये नांगर हाणेपर्यंतचे जे सर्व काही कामं असतात, हे शेवंता एकदम बिनदिक्कत करायची, एकदम परफेक्ट, अजिबात न अडता. तिला कसलाही मार्का जरी बैल असला तर ती त्याला बिनधास्त सोडायची. चाबकाचा फटकारा ती लगावणारच, आणि जनावर जागेवर बसायला पाहिजे. मग माणसाची काय? माणसाची तर हिंमतच व्हायची नाही तिच्या पुढे जायची आणि तिला बोलायची. आता गावातली जी प्रतिष्ठित व्यक्ती होती आणि पैसेवाली व्यक्ती होते त्यांच्या बोटावर ही नाचायची, कारण पैसा सर्व काही करू शकतो. माणसाला जर जीवनात ऐषाराम पाहिजे असेल, सर्व काही गोष्टी पाहिजे असतील, तर सर्व गोष्टींचा जो करता धरता असतो किंवा मुख्य जो असतो तो फक्त पैसा. पैशाच्या पुढं राजाची राणी येते म्हणतात, तसाच प्रकार. गावातल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांकडेच ही जायची. श्रीमंत लोक हिच्याकडे जायचे. मग असे काही लोक होते की ते हिला दररोजच्या दररोजच हिच्याकडे जायचे. जो काही कार्यक्रम असायचा तो आता मी तुम्हाला काही सांगणार नाही, तुम्ही ओळखून घ्या मला काय सांगायचं आहे. रात्रीच्या रात्री सजायच्या. पाटील पांड्यांच्या वाड्यावर हिची रात्र जायची. दिवसभर काम करायची आणि रात्री पण असंच. काही लोक तर असं करायचे की हिला फक्त नावालाच कामाला घेऊन जायचे. हिच्या कामाच्या नावाखाली त्यांचं वेगळंच काम चालायचं. ज्याच्या शेतात रोजंदारीवर शेवंत आली आहे असं माहीत झालं की त्याच्या शेतामध्ये इतर मजूरसुद्धा कामासाठी धावपळ करत. आपल्याला पण त्याच ठिकाणी काम लागायला पाहिजे असं रोजगारी लोक म्हणायचे. कारण जे श्रीमंत आणि गडगंज संपत्तीवाले जे लोक असतात त्यापैकी माझ्या गावातले काही लोक, आता त्या लोकांची एक पद्धत होती, स्वतः तर करणारच, परंतु कधीकधी त्यांचा जर मूड फिरला तर ते बाकीच्या रोजगारांना पण बोलवून शेवंताचा फडशा पाडायला लावायचे. असं 2-4 लोक होते की ते जे की परफेक्ट.
असंच करणार. अगोदर स्वतः बोलवायचे. त्यांच्याच्यानं त्रीच्या शरीराचे लचके तोडणं व्हायचं नाही, कारण त्यांचं वय जास्त होतं आणि शेवंता एकदम तरणीबांड. त्याच्यामुळं शेवंता जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत ती बाजूला हटायची नाही. मग तिच्या अंगातली आग विझवण्यासाठी लोक कुठल्या मार्गाला जातील आणि कोणत्या थराला जातील हे काही सांगता यायचं नाही. त्याच्यामुळं बरेच लोक आपल्या आपल्या पद्धतीचा वापर करायचे आणि तिला कसं थंड करता येईल बघायचे. कुणी पैशामध्ये बघायचं, कुणी शारीरिक गरजा बघायचं, कुणी तिच्या घरातले साहित्य भरून द्यायचं. शेवंताला काही कमी नव्हतंच, तरीसुद्धा ती घरात एक दिवससुद्धा बसायची नाही. रोज म्हणजे रोज नित्यनेमानं ती काष्टा घालून शेतावर कामाला निघायचीच. आणि ती घराबाहेर निघाली की 5-10 लोक तर गावातले तिच्या पाठीमागे तिच्या पेछावरच असायचे. लगेच विचारायचे, शेवंता आज आमच्याकडे येतेस का कामाला? आणि शेवा हसायची, नाही ना हो पाटील, आज तुमच्याकडं नाही जमणार. मी साहेबांनी शब्द दिला आहे, मी हा शब्द दिला आहे, मी त्याला शब्द दिला आहे. तिनं शब्द अगोदरच दिलेला असायचा. ती कधी कोणाला कुठं शब्द द्यायची हे मात्र कधीच कोणाला पत्ता लागायचं नाही. ती ज्याच्या शेतात जायची ते शेत तिचंच व्हायचं, तिथं तिला काम लागायचं. शेवंता शेतात आली म्हणलं की तिथला मालक तिला गपगुमान कामावर ठेवून घ्यायचा आणि चालू व्हायचा तो पुढचा खेळ. दुपारपर्यंत शेवंता काम करायची. दुपारची एकदा जेवायची सुट्टी झाली की मग शेवंताला सुट्टी व्हायची ती दुसऱ्या तिच्या प्रायव्हेट कामाची. मग तो शेतमालक तिला घेऊन त्याच्या ठिकाणावर जायचा. आता शेत म्हणलं की खोप आलीच, कोटा आलाच. आता खोपीमध्ये काय चालतं आहे हे पण तुम्हाला माहीतच. तुम्ही जर खेडेगावात राहत असाल तर माझ्यापेक्षा जास्त गमती जमती तुम्हाला पण माहीत असतील. मी प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करायची किंवा तुम्हाला सांगायची काही गरज नाही, तुम्ही पण समजून घेऊ शकता. आणि जो शेतमालक थोडा वेळ जास्त आहे, ज्याच्यानं शेवंताचं काहीच होत नाही, असा शेतमालक कधीमधी रोजगारानं पण संधी द्यायचा. त्याच्या खास गड्याला पण संधी मिळायची. त्याच्यामुळं आता शेवंता कामाला आली रे आली की गडी पण एकदम खुश व्हायचे. आता प्रत्येकालाच मिळत होतं असं काही नव्हतं, कधी तर कुणाला तर नंबर लागायचा. एके दिवशी असं झालं की शेवंता रोज कुणाच्या ना कोणाच्या घरी कामाला जात होती. एके दिवशी ती आमच्याकडे कामाला आली. माझ्या आईनं तिला बघितली आणि म्हणाली, ही नटरंगी आपल्याकडे कशाला आली आहे कामाला? तिनं माझ्या पप्पाने विचारलं, मी हिला कामाला बोलवलं का? माझ्या पप्पानी एकदा माझ्याकडे बघितले. आईला समजून चुकलं, राजेश जायचं नाही. ती गप्पच बसली. काही वेळ गप्पा झाल्यानंतर मी समजून गेलो की माझ्यामुळं आई पप्पा बोलत नाहीत. मी तिथून काढता पाय घेतला आणि आतल्या खोलीत गेलो. आतल्या खोलीत जाऊन थांबलो. आई पप्पाचं भांडण बहुतेक होणार होतं असं मला वाटलं. तरीसुद्धा थोडा वेळ त्यांना बोलू दिल्यानंतर त्या खोलीमध्ये येणार होतो आणि भांडण वगैरे तर काही होऊ द्यायचं नाही हे मी मनामन ठरवलं. मग मी आतल्या खोलीत जाऊन आई पप्पाचं बोलणं ऐकू लागलो. आई पप्पांना म्हणाली, तुम्ही त्या नटरंगीला कशाला बोलवलीत कामाला? तसं ते म्हणाले, अगं माझ्या पायात का चक्कर आहे का? मी कशाला बोलवणार तिला कामाला आणि मला काय कमी आहे? मग आई म्हणाली, मग ती नटरंगी कशी काय आज आपल्या शेताकडे निघाली आहे? मग पप्पा आईला म्हणाली, तुला कोण म्हणलं ती आपल्या शेताकडे निघाली आहे म्हणून? ती म्हणाली, सुनंदा नाही का आपली कामवाली? तिने सांगितलं आज शेवंता आपल्या शेतावर कामाला येणार आहे, तिनंच निरोप पाठवला आहे सुनंदाकडून. आता पप्पांनी डोक्याला हात लावला. आता काय करावं? तिला नाही जर म्हणलं तर ती एकदम गोमाशी होती. सगळ्या अंगाचा इस्तू करून घेतली असती. मला कामावर ठेवलं नाही म्हणून सगळ्या अंगाचा विस्तू केली असती. सगळ्या गावामध्ये बोंबाबोंब. पाटलाच्यानं माझे पैसे देणं झालं नसते. मला कामावर ठेवायला हिंमत लागते. असं बरंच एक ना अनेक गोष्टी ती लोकांना बोलून दाखवायची. त्याच्यामुळं बहुतेक लोक तिच्या नादाला लागायचे नाहीत. आली शेतावर की बस कर बाई काम. काही शेतकरी असे पण होते जे की प्रतिष्ठित होते, पैसेवाले होते, जमीन जुमलेवाले होते, परंतु ते तिला कामावर ठेवायचे, परंतु ते तिला हातसुद्धा लावायचे नाहीत. मग त्यांच्या गड्याची मात्र एकदम ऐश व्हायची. आणि काही शेतकरी तर असं असायचे की फक्त तिला दिवसभर कामाला असता आणायचे, तिला सुट्टी येण्याची चीजच नाही. तरीसुद्धा ह्या शेवंतामध्ये असा माज होता की तशा लोकांच्या पण शेतात जाऊन ती काम करायची. दिवसभर काबाड काष्ट करायची, मेहनत करायची, नांगर धरायची, पेरू लागायची, जे काम आहे ते काम करू लागायची. परंतु कुणामध्ये हिंमत नव्हती, तू आमच्याकडे कामाला येऊ नको म्हणून सांगायची. ही शेवंताच होती. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की ही काम तर करत होती, बाकीच्या गोष्टी कधी करणार? तर बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला मी अगोदरच सांगितल्या. अगदी तसंच ज्याला जे काम करून घ्यायचं आहे ते काम तिच्याकडून करून घ्यायचे. कुणी तिला पाणी भरायला लावायचं, कुणी तिला स्वतःच्या दिमतीला ठेवून घ्यायचं, कुणी तिला स्वतःचं पर्सनल प्रायव्हेट काम लावायचे. आता जे काही असेल ते असेल. शेवटी पप्पा म्हणाले, ती सगळ्या गावाभर बोंबलं जाईल, पाटलाच्यानं माझी पगार देणं झालं नाही असं म्हणाल, आणि आपला गडी तर आहेच ना. मग लगेच आई म्हणाली, त्या शिरूनं काय होतं तिला? तो शिरू तिला फिरवू शकतो का? थोडं त्रासिक आवाज
आईचा त्रासिक आवाज पप्पांच्या लक्षात आला. मग मी हळूच बाहेर आलो आणि आईला म्हणालो, आई तू पण चल ना शेतामध्ये, तू दिवसभर तिच्याकडून काम करून घे. आणि मी पण भरपूर वेळा ऐकले ती प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक प्रकारचं काम करायला तरबेज आहे. आता तुम्ही दोघं भांडण करण्याऐवजी तुम्ही दोघेजण दिवसभर तिच्याकडून काबाड कष्ट करून घ्या. तिला पगार द्यायची हो, देऊन टाकूत आपण, काय अडचण आहे. परंतु हे पण केलेलं आपल्या कामाचंच आहे ना, लावा कामाला. तिच्या नादानं बाकी 4-2 गडी आणखीन जास्त येतील आणि तिच्यासमोर धावत पळत काम करतील. आपलं काम ते काम आणि वरून मोबदला तो मोबदला, बाकी काय. माझ्या बोलण्याचं आईला थोडा राग आला आणि आई मला म्हणाली, तुला कोण चोमडेपणा करायला सांगितले, जा तू शांत घरामध्ये. मी म्हणालो, आई मी काही चुकीचं बोलत नाही, काम करायला लावा आणि मग तिला पैसे द्या आणि तुम्ही पण सोबत राहा, एवढंच म्हणलं मी, माझी काय चूक आहे. मग पप्पानी माझी साईड घेतली आणि पप्पा म्हणाले, हो बरोबर आहे ना त्याचं, तो फक्त तिला कामाला लावा म्हणतो आहे आणि देखरेख करण्यासाठी तुम्ही आहातच ना सोबत, चला तुम्ही पण सोबत. म्हणजे तिथं काही गैरप्रकार घडणारच नाही. असं पण बघितलं तर सगळे गडी सगळे मजूर तुम्हाला पण घाबरतातच. दबदबा माझाच आहे एवढंच नाही तर तुमचासुद्धा आहे. मग आईला पप्पांची गोष्ट पटली. हो बरोबर आहे. मग आई म्हणाली, ठीक आहे चला येते मी पण कामाला आणि बघते मी देखरेख काय 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 करतात, काय होते ते. ठीक आहे मी पण म्हणालो. मग मी पप्पांना म्हणालो, पप्पा मी पण येणार आहे कामाला, मी पण येणार आहे देखरेख करायला. बघतो मी पण, जर कुठं काही कमी पडलं तर मी पण हातभार लावू लागेन. शेतावर खूपच बंडाळ होत आहे असं तुम्ही म्हणतायत ना. पप्पा म्हणाले, हो ते तर आहेच ना, चला तुम्ही दोघे पण. मग आम्ही घरून तिघे पण निघालो. पप्पांनी बैलगाडी काढली. आता शेताकडे जायचं म्हणलं तर की आम्ही बैल घेऊन जायचो, कारण शेताचा रस्ता खूपच काट्याकुट्याचा होता आणि एकदम खराब. गाडी घेऊन जायचं म्हणलं की हल्लीच्याला थोडा प्रॉब्लेम होत होता, कारण तिथला रस्ता खंदून ठेवला होता. अर्धा खणलेला असल्यामुळं तिथून मोठी गाडी किंवा आमची टू व्हीलर जायची नाही. त्याच्यामुळे नाईलाजानं आम्हाला बैल घेऊन जावं लागत होतं. मग जसं पप्पांनी बैलगाडी काढली तसं मी जाऊन पाठीमागं बसलो. आई म्हणाली, साहेब गाडी तुम्ही चालवा, आता बापाचं वय झाले, थोडा आराम करू द्या त्यांना. मी हसलो आणि पप्पांना म्हणालो, हो पप्पा ठीक आहे, बसा तुम्ही पाठीमागं. मग आई आणि पप्पा गप्पा मारत बसले. दोघेजण पाठीमागे गुलुगुलू काहीतरी बोलत होते. विषयही बहुतेक भांडणाचाच होता आणि शेवंताच. आई पप्पांना म्हणत होती, तुम्ही तिला का बोलवलं, कधीतरी तुम्ही तिला बोललाच असाल ना, म्हणून तर ती आली. पप्पा आईला समजावून सांगत होते, अगं असं काहीच नाही गं, तिचा मूड जिकडं जाईल ना तिकडं ती येते. मग आई म्हणाली, हो ना, म्हणून तर मी येते तुमच्यासोबत. मग पप्पा म्हणाले, तुझा जर विश्वास नसेल ना, चल तू सोबतच, एक क्षणभरसुद्धा मला तू मोकळं सोडू नकोस. परंतु आईची काय हिंमत, पप्पाच्या शब्दाबाहेर आई कधी गेलीच नव्हती आणि पप्पाला वाकडं बोलणं किंवा क्रॉस करणं हे आईच्या बाप जन्मी जमलं नसतं. मग जसं गाडी चालू झाली तसं आई मला म्हणाली, राजेश गाडी थांबव थोडं. मी म्हणालो, का काय झालं आता. तसं आई म्हणाली, अरे मला घरामध्ये खूप काम आहे, मला फक्त बघायचं होतं तुझे पप्पा मला घेऊन जातात की नाही. आणि हो, मला तुमच्या सर्वांवर विश्वास आहे, जा तुम्ही, मी फक्त सहज चेक करण्यासाठी आले होते असं म्हणून खळखळून आई हसली आणि पप्पांना म्हणाली, तुम्हाला पूर्ण सर्व काही मोकळं आहे, गावचे पाटील ना तुम्ही, मी कशाला कबाब में हड्डी कशाला बनवू. आणि आई हसली. आता मात्र आईच्या मनात राग नव्हता. इतक्या वेळा आई लटक्या रागात बोलत आहे हे माझ्या लक्षात आलं. मग पप्पा पण हसले आणि तिला म्हणाले, काय यार तू तर माझ्या दिमागाचं दही केलंस. मग आई म्हणाली, आता जा म्हणले ना, जा तुम्ही आता. मग पप्पा आणि मी आम्ही दोघे बैलगाडी घेऊन निघालो. आम्ही दोघेजण शेताच्या रस्त्याने जाऊ लागलो. मग पप्पा मला म्हणाले, तुझं पण काही काम आहे का, तुझं पण काही काम असेल तर घरी बस आणि जर तुला यायचंच असेल तर ये. मग मी हळूच पप्पांना म्हणालो, पप्पा त्या शेवंताबद्दल मी खूप काही ऐकलं आहे हो, म्हणूनच तिला बघायसाठी आलो आहे. ती म्हणाले, तिच्या का नाकातली नथ बघणार आहेस का तू, काय बघायचं आहे. आबे बापाच्या समोर असं बोलतोस, तुला काही नाही का वाटत. मी हसलो आणि म्हणालो, पप्पा आता तो जमाना गेला, सर्व काही बाप लोक मिळून करतात आता. मग पप्पा हसू लागले आणि म्हणाले, हो शेवटी तू माझीच औलाद ना, माझ्यावरच जाणार. मी पण कधी माझ्या बापाला घाबरलो नाही आणि तू पण पुढे तसाच निघालास. वा खूप छान, मला खूप आवडलं तुझं बोलणं. नाहीतर हल्ली पोरं एकतर बापापासून प्रत्येक गोष्ट लपवून ठेवतात किंवा चोरून करतात. मी म्हणालो, असं काय करायची काही गरजच नाही ना, कारण आपण काही चुकीचं करत नाही. मी फक्त तिला बघायला येतो आहे, कारण खूप लोकांकडून ऐकलो आहे ती खूप डॅशिंग आहे, नांगर धरते शेतात असं ऐकलो आहे. शेतात पेरणी करते, बैलांना चारावेरण करते, बैल फिरवते, अशी एक ना अनेक कामं मी तिची ऐकलेत. त्याच्यामुळं मला फक्त बघायचं आहे तिच्यात ताकद कशी आहे आणि कशी काम करते. मग पप्पा मला म्हणाले, तुला तिला नांगर ओढताना बघायचं आहे का. मी म्हणालो, हो ना पप्पा, मला तिला नांगर ओढताना बघायचं आहे. ती कशी नांगरत असेल, बैल तिला कसे घाबरत असतील, तिला जमत असेल का सर्व काही.
पप्पा म्हणाले, हो तूच घे आता तिच्याकडून नांगरून. मग मी म्हणालो, हो जर तुमची इच्छा असेल तर मी तिच्याकडून नांगरून घेतो. मग पप्पा म्हणाले, ती पुढचे दोन्ही वावर आज नांगरून घ्या. मी म्हणालो, ठीक आहे. बाकी बाया लावून इकडच्या खालच्या पट्ट्यातलं जे काही काम आहे ते सर्व काम मी करून घेतो आणि घरी आल्यानंतर तुमच्या मातोश्रीला सांगा सर्व काही काम तुम्हीच करून घेतलं. मी मात्र खालच्या पट्ट्यात होतो, मी वर आलोच नाही असं सांगा. मी म्हणालो, पप्पा तुम्ही आलात तरी काही अडचण नाही, मी नाही सांगणार आईला. परंतु पप्पा म्हणाले, अरे आता जास्त नको बोलू, चल आता. मग पप्पा जरा जोरात बोलत होते, आवाज खूप मोठ्यानं गुंजत होता. मी म्हणालो, पप्पा थोडंसं हळू बोला, आजूबाजूचे शेतकरी बघतायत आपल्याकडं. पप्पा हसू लागले. मित्रांनो, यानंतर पुढं काय झालं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. कथेला लाईक करायचं आणि आपल्याला काही सुधारणा पाहिजे असेल किंवा कोणती तुमच्या आवडीची कथा पाहिजे असेल किंवा काही टॉपिक पाहिजे असतील तर कमेंट करायचे. बाय बाय, भेटूया पुढील भागामध्ये.